शेतामध्ये आल्या आल्या का गाईला रोज पोळी असते. पोळी दिली हो का, झाडाला अशी जांभळं लागले तर मस्त. आणि आज हळदीचं काम चालू आहे शेतामध्ये. हे आमच्या लेकरानं काढले जांभळं झाडाचे. हे हळद निवडणं चालू आहे. एका दिवसानं अगोदर हळद निवडून घेतली. म्हणजे काय, एका महिन्या अगोदर जमिनीत ठेवलेली असते झाकून पुरून. लावायच्या वेळेस काढते ते उकरून आणि मग का ती निसून घ्यावं लागते. ती अशी घेतली निसून, म्हणजे चांगली बघून नाही का तशी घेतात. मग दुसऱ्या दिवशी लावायची. हे निवडणं चालू आहे. माझी बहीण आहे, भाऊजई आहे. निवडून घ्यायला 2 दिवस झालं तेच काम चालू आहे त्याचं, हळद निवडायचं. हळद निवडल्यावर का दुसऱ्या दिवशी लावून घ्यायची. हे जांबाचं झाड, ह्याला कोण्याही ऋतूमध्ये काय जांबा असतात नेहमीच. म्हणजे एक भार झाला की एक भार असं नेहमीच झाड आहे. म्हणजे हे नेहमीच जांब लागणारं झाड आहे. पेरू आता लागलेत पण छोटे छोटे येतं. एक झालं की पूर्ण दुसरा भार येतंय. तर लागलेत भरपूर. हे संत्रीचा बाग आहे. संत्री बी लागल्यात, पण यावर्षी काय तोडून टाकतात, पुढच्या वर्षीला खायला येतात. या वर्षीचे नवीन लागल्यावर 1 वर्ष तोडून टाकायचे असतात. आणि हे झाडं बी लावले फुलाचे, पूजाला ते कामी येतात. आष्टोर म्हणतात आमच्या इकडे ह्याला. तर हे पपईचं झाड आहे. तो काही गाय चल, ते काय लेकरं खायत आमची जांभळं. शेतामध्ये आलेत सगळे सोबत. हो का, हळद लावायचं काम चालू झालंय. दुसऱ्या दिवशीचं काम आहे हे, हळद लावणं. अशी लावतात हळद. मी पण काय लावली नाही कधी, बघायला पहिलीच वेळेस. अशी लावतात म्हणून ती भाऊजई लावती हळद. म्हणजे काय सगळ्याच बायका आमच्याच आहेत. तो का आमचा मुलगा कसा हळद आणून देते, मदत करते बरं कामात. तो का ही छोटी बहीण आहे सगळ्यात. तर काय सगळ्यात घरच्याच आहेत बायका आमच्याच. परिवारच तसा मोठा आहे आमचा. काय बायका सगळ्या घरच्याच आहेत. तर सगळ्या जणी मिळून लावायला लागल्यात हळद. या गेल्यात सगळ्यात समोर आणि तिने एकटीनंच मागं राहिली. तिला होत नाही पटपट काम. हे काय हाय तर थोड्या सगळ्याच बरोबर चालल्यात. सकाळपासून काम चालूच आहे. तो काय अशा लावायल्यात बायका हळद. असं टोपली घेऊन ते काय लावावं लागते. हिनंच मागं राहिली एकटी. हिला काय होत नाही पटपट काम, असंच करते हळूहळू. ही हळद अशी निवडून ठेवलेली. असं काम चालू आहे बघा. एकदम मस्त वातावरण चांगलं झाले. काल म्हणजे नाही का थोडा पाऊस झालता. तो का हिनं मागच आहे आणखी. बघा त्या बायका किती समोर आहेत, हिनं किती मागं पडली आहे.